मेक युअर स्टडी इन इझी अँड सिंपल वे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांना मराठी बाराखडी सहज सोप्या पद्धतीने कशी शिकावी व त्या बाराखडीचे इंग्रजी शब्दलेखन कसे करावे हे सहज शिकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मुलांना पूर्ण दाखवा। आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हो, या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये पुढील अक्षर आहे झ। झ साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHA झ। पुढील अक्षर आहे झा। झला एक काना झा। झा साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHAA झा। पुढील अक्षर आहे झी। झी वरती पहिली वेलांटी झी। झी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHI झी। पुढील अक्षर आहे झी। झी वर दुसरी वेलांटी झी। झी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHEE झी। पुढील अक्षर आहे झू। झूला पहिला उकार झू। झू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHU झू। पुढील अक्षर आहे झू। झूला दुसरा उकार झू। झू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHOO झू। पुढील अक्षर आहे झे। झेवर एक मात्रा झे। झे साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHE झे। पुढील अक्षर आहे झै। झला दोन मात्रे झै। झै साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHAI झै। पुढील अक्षर आहे झो। झला एक काना एक मात्रा झो। झो साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHO झो। पुढील अक्षर आहे झौ। झला एक काना दोन मात्रे झौ। झौ साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHAU झौ। पुढील अक्षर आहे झम। झवर एक अनुस्वार झम। झम साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHAM झम। पुढील अक्षर आहे झा। झा साठीच इंग्रजीमध्ये लिहितात JHAH झा। For more updates, like, share and subscribe. Thank you.